नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. सायली चैतन्याला विचारते की भाऊजी, त्या व्हॅनबद्दल काही कळलं का? यांनी नंबर दिला होता ना तुम्हाला? मग चैतन्य म्हणतो, नाही ना, तो नंबर फेक निघाला, त्यामुळे व्हॅन ट्रॅकच होऊ शकत नाही. मग अर्जुन म्हणतो, ती नंबर प्लेट खरी असती तर आत्तापर्यंत आपण त्या लोकांपर्यंत पोहोचलो असतो. मग सायली म्हणते, मला वाटलं होतं ती व्हॅन आणि पेनड्राईव्ह आपल्याला मुलींपर्यंत पोहोचतील, पण अजूनही हाताला काहीच लागत नाही. मग अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांना म्हणतो, कोड जरा दाखवा मला ते. आणि त्यांचा फोन घेऊन तो कोड बघतो आणि विचार करतो, कसले असतील हे कोड. मग तो चैतन्यालाही दाखवतो. चैतन्य म्हणतो, काय अर्थ असेल या कोडचा? मग अर्जुन म्हणतो, होतच तर कळत नाहीये. पुढे तो म्हणतो, एकदा का हा कोड क्रॅक झाला ना की त्या लोकेशनचा या कोडशी काय संबंध आहे हे कळेल. मग आपण तिथे जाऊ शकतो. मग सायली म्हणते, पण आधीच जाऊन यायला काय हरकत आहे? म्हणजे त्यातून आपल्याला पुढच्या गोष्टीचा सुगावा मिळेगा ना. असं नको व्हायला की हा कोड क्रॅक होईपर्यंत मुलींना शोधायला उशीर होईल. मग अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आपण जाऊन येऊ एकदा. आणि ते चौघेही निघतात. इकडे श्वेता स्मितला घेऊन बसलेली असते. ती स्वतःशीच बडबडत असते. ती म्हणते, इतकं करूनही मला अजूनही कळलेलं नाही की अर्जुन आणि सायलीचा पुढचा प्लॅन काय आहे. बघू आता तुझ्या आईकडून काही कळतंय का ते. तेवढ्यात अस्मिता रूममध्ये येते आणि सांगते, हे बघ, सायलीजवळ सापडले डायपर, मी विसरूनच गेले होते. मग श्वेता म्हणते, सायलीताई आराम करत असेल ना, तुम्ही गेल्यावर डिस्टर्ब झाला असेल ना. मग अस्मिता म्हणते, अगं सायली आराम करणाऱ्यातली आहे का? ती अर्जुनच्या स्टडीमध्ये काहीतरी चर्चा चालली आहे. चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंतही आले आहेत, काहीतरी सिरियसली बोलतायत. मग श्वेता लगेच घाईने म्हणते, अस्मिताताई, जरा स्मितला घेतेस का? मगाशी कुसुमताईंचा फोन आला होता, विचारत होती अर्जुन सरांना मुलींविषयी काही कळलं का? मग जरा बोलून येते मी. तेवढ्यात अस्मिता म्हणते, हो हो, तिला हेही सांग की अर्जुनच्या हाती काहीतरी लागलंय. मग श्वेता थांबते आणि विचारते, काय लागलं हाती? मग अस्मिता म्हणते, अर्जुनला कोणता तरी पेनड्राईव्ह सापडलाय आणि त्यात कसली तरी माहिती आहे. तेवढ्यात श्वेताला सचिनने फोनवर सांगितलेलं आठवतं. मग ती अस्मिताला विचारते, मुली कुठे आहेत ते कळलं अर्जुन सरांना? पेनड्राईव्हमध्ये सापडली का माहिती? मग अस्मिता म्हणते, मला नाही माहीत, डायपरच्या नादात होते ना मी. मग अस्मिता म्हणते, श्वेता, मुलींबद्दलची तुझी काळजी मला दिसते. मधुभाऊ, कुसुमताई खूप अस्वस्थ आहेत. एक काम कर ना, सायली फ्री झाली की तिच्याशी जाऊन बोल, ती तुला डिटेलमध्ये सगळं सांगेल. मग श्वेता मनात म्हणते, अर्जुनला नक्कीच सचिनचा पेन ड्राईव्ह सापडला असणार, म्हणजे अर्जुन आणि सायली आता मुलींपर्यंत पोहोचणार. इकडे अर्जुन, चैतन्य, सायली आणि इन्स्पेक्टर पेनड्राईव्हमध्ये मिळालेल्या लोकेशनवर येतात. ते आजूबाजूला बघतात, पण काहीच नसतं. मग इन्स्पेक्टर म्हणतात, पेनड्राईव्हमध्ये तर हेच लोकेशन आहे. मग चैतन्य म्हणतो, पण इथे तर माळरान आहे, मुलींना इथे तर ठेवलं नसेल. मग अर्जुन म्हणतो, वाटत नाही मला. तो पोलिसांना विचारतो, पेन ड्राईव्हमध्ये अजून एक लोकेशन आहे ना, ते चेक करू आपण, चला. आणि ते सगळे तिथून पुन्हा दुसऱ्या लोकेशनवर जातात. इकडे श्वेता लगेच सचिनला फोन करून सांगते की अर्जुनला तुझा पेनड्राईव्ह सापडला आहे. मग सचिन विचारतो, अगं, पण अर्जुन आणि सायलीला तो पेनड्राईव्ह सापडला कुठे? श्वेता म्हणते, ते सगळं मला काहीही माहीत नाही. आत्ता फक्त मला एवढंच कळलं की त्या दोघांना तो पेनड्राईव्ह सापडलाय, त्यातला सगळा डेटा त्यांनी रिट्रीव्ह केलाय. आणि हो, प्रतिमाशी पण बोललेत म्हणे. तिला विचारत होते की हा पेनड्राईव्ह रविराजचा आहे का? आता एवढंच कळलं मला. त्यांच्यासोबत प्रियाही कॉन्फरन्स कॉलवर असते. ती म्हणते, सगळं चुकतंय. राकेश विचारतो, पण आता आपण काय करायचं? इकडे अर्जुन आणि सायली दुसऱ्या लोकेशनवर येतात. इन्स्पेक्टर म्हणतात, दुसरं लोकेशन हेच दिसतंय. मग अर्जुन म्हणतो, या घराची अवस्था बघून असं वाटतं की हे घर बरेच महिने बंद आहे. गवत किती उगवलंय बघा आजूबाजूला. मग सायली म्हणते, म्हणजे कदाचित मुलींना इथेच ठेवलं असणार. अशा गोष्टी करण्यासाठी कोणी अशीच पडलेली जुनाट जागा शोधणार ना. मग अर्जुन म्हणतो, पॉइंट आहे. मग चैतन्य म्हणतो, पण इथे कोणी 2-3 दिवसांसाठी सुद्धा राहू शकेल असं वाटत नाही. मग अर्जुन म्हणतो, बघूया आपण जरा. आणि ते आजूबाजूला बघतात. तेवढ्यात एक माणूस तिथे येतो. मग इन्स्पेक्टर म्हणतात, जरा इकडे. आणि त्याला विचारतात, हे घर कोणाचं माहिती आहे का? हे घर कधीपासून बंद आहे? तो म्हणतो, माहीत नाही, बरीच वर्ष बंद आहे. मग ते आजूबाजूला शोधतात. तेवढ्यात सायलीला एक गाडी झाकून ठेवलेली सापडते. ती नंबर प्लेट बघून ओळखते आणि अर्जुन, इन्स्पेक्टर आणि चैतन्याला बोलवते. आणि ती अर्जुनला म्हणते, जी गाडी सीसीटीव्हीमध्ये दिसली होती तो हाच नंबर प्लेट आहे, म्हणजे ही गाडी तीच आहे. अर्जुन म्हणतो, काय? मग सायली म्हणते, भाऊजी, तुमच्याकडे नंबर आहे ना गाडीचा? चैतन्य म्हणतो, हो आहे. आणि तो फोन काढून चेक करतो. मग चैतन्य म्हणतो, हो अर्जुन, तो जो मला नंबर पाठवला होतास तो हाच आहे.
मग अर्जुनही चेक करतो आणि म्हणतो, हो, हीच गाडी आहे. म्हणजे मुलींनाही इथेच घेऊन आले होते ते लोक. अर्जुन सावंत आणि चैतन्यला व्हॅन चेक करायला सांगतो आणि सायलीला घेऊन स्वतः आत जातो. ते खिडकी उघडून चेक करतात. मग त्यांना एक वही सापडते. अर्जुन ती वही बाहेर घेतो आणि उघडून बघतो. सायली म्हणते, ही वही मानसीची आहे. हे अक्षर मानसीचं आहे. अर्जुन विचारतो, तुला खात्री आहे का? मग सायली म्हणते, 100% खात्री आहे मला. अभ्यास घ्यायचा मी तिचा. तेवढ्यात चैतन्य आणि पोलीस येतात. अर्जुन विचारतो, काही सापडलं का व्हॅनमध्ये? चैतन्य म्हणतो, नाही, काहीच नाही. आणि हे काय तुमच्या हातात? अर्जुन म्हणतो, आम्हाला ही बुक सापडली आणि सायलीचं म्हणणं आहे या बुकमधलं अक्षर मानसीचं आहे. चैतन्य म्हणतो, मानसीचं? सायली वहिनी, तुला खात्री आहे का? कारण हे अक्षर दुसरं कोणाचंही असू शकतं. सायली म्हणते, नाही भाऊजी, तिचं अक्षर मी अगदी नीट ओळखते. ती मानसीचीच वही आहे. मग अर्जुन म्हणतो, याचाच अर्थ हे घर त्या लोकांचा अड्डा आहे आणि किडनॅप केलेल्या मुलींना त्यांनी आधी इथेच ठेवलं असणार. मग पोलीस म्हणतात, हो, मला पण असंच वाटतंय. मग अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत, तुम्ही तुमच्या एखाद्या कॉन्स्टेबलला इथे ठेवू शकता का वॉच ठेवण्यासाठी? म्हणजे किडनॅपरचा माणूस इथे जर आला तर आपल्याला लगेच कळेल. मग पोलीस हो म्हणतात. मी लगेच तशी व्यवस्था करतो. चैतन्य म्हणतो, ही वही फॉरेन्सिक डिपार्टमेंटला पाठवूया. सायली म्हणते, नाही भाऊजी, थांबा. आपण इथली कुठलीही वस्तू जर हलवली ना तर त्यांना सुगावा लागेल की आपल्याला हे सगळं कळलं आहे. त्यामुळे ही वही आपल्याला पुन्हा इथेच ठेवावी लागेल. बघूया यात कोण अडकतं ते. मग अर्जुन म्हणतो, हो, पॉइंट आहे. आणि तो पुन्हा वही तिथे ठेवतो. इकडे कल्पना अर्जुनची वाट बघत असते. ती म्हणते, अजून कसा आला नाही हा? प्रतापराव म्हणतात, कल्पना, तू तर कमाल करतेस. तूच तर त्याला परवानगी दिलीस ना बाहेर जायची? मग अस्वस्थ का होतेस? कल्पना म्हणते, अहो, ते लवकर येणार असं बोलले होते. पण बघा ना, अजून आले नाहीत. तेवढ्यात अस्मिता म्हणते, मी बाहेर गेल्यावर मम्माला एवढी काळजी वाटत नाही जेवढी सायली बाहेर गेल्यावर वाटते. कारण सायली मम्माची फेवरेट आहे ना. मम्माला करमतच नाही सायलीशिवाय. कल्पना म्हणते, अस्मिता, गप ग. मग प्रतापरावही चिडवतात, मी बाहेर गेल्यावर दिसतो का ग तुला? तेवढ्यात अस्मिताही चिडवते, मी पण दिसते का ग मम्मा? मग अस्मिता आणि प्रतापराव कल्पनाची चेष्टा करतात. मग प्रतिमा म्हणते, नका रे तिची चेष्टा करू. अस्मिता म्हणते, मम्मा, लक्षात ठेव, मी तुझी मुलगी आहे. मग कल्पना म्हणते, हो, सायलीशिवाय मला काहीही दिसत नाही. आणि अस्मिता, तू जेव्हा प्रेग्नंट होतीस ना तेव्हा तुझ्या बाबतीत सुद्धा मी अशीच वागायचे. कळलं? तेवढ्यात अर्जुन आणि सायली येतात. अर्जुन सायलीला धरून घेऊन आलेला असतो. तेवढ्यात कल्पना पळत पळत येते आणि सायलीला धरून घेते आणि म्हणते, सायली, काय झालं? त्रास होतोय का? आणि सायलीला सोफ्यावर बसवते आणि लगेच श्वेताला हाक देते, गरम पाणी आण आणि त्यामध्ये मीठ टाक. तेवढ्यात कल्पना सायलीला म्हणते, मी तुझे पाय चेपून देते हा. सायली म्हणते, आई, नको नको हा. आणि कल्पना प्रतापरावांना म्हणते, अहो, तुम्ही आधी अश्विनला फोन करा आणि सांगा गायनॅकला बरोबर घेऊनच ये. मग प्रतापराव म्हणतात, हो हो, मी कॉल करतो हा. तेवढ्यात कल्पना अस्मिताला म्हणते, अस्मिता, तुझ्याकडे दुखीचं औषध आहे ना? जाते, पटकन घेऊन ये. ती पुन्हा सायलीला म्हणते, सायली, काय आहे तुला? सांगितलं होतं मी, बाहेर जाऊ नको. थांब, मी तुझे पाय चेपते. सायली म्हणते, आई, थांबा नको. कल्पना बडबडत राहते. स्वतःची काळजी घेता येत नाही. कितीही सांगितलं तरी ऐकत नाही. इकडे प्रियाला भेटायला सचिन आणि राकेश आलेले असतात. राकेश म्हणतो, बरं झालं श्वेताने आपल्याला वेळेवर माहिती सांगितली, नाहीतर आपण संपलोच होतो. तेवढ्यात सचिन म्हणतो, अर्जुन आणि सायली हे धुवून या सगळ्याच्या मागे लागलेत. आता कुठलाही हलगर्जीपणा करून चालणार नाही. प्रिया त्यांच्या भोवती फिरते आणि त्यांच्याकडे बघत उभी राहते आणि म्हणते, थांबलात का? मी ऐकते. बोला. सचिन म्हणतो, प्रिया, तू चिडू नकोस. मला माहिती आहे काही गोष्टी हाताबाहेर गेल्यात, पण मी सगळं काही कंट्रोल करणार आहे. प्रिया म्हणते, मला पुढचा प्लॅन सांगा. मला सगळं कळत राहिलं पाहिजे. माझं दुर्लक्ष झालं की अख्खा डोलारा कोसळतो. मग सचिन तिला एक फोटो दाखवतो आणि म्हणतो, या लोकेशनवर आपण मानसीला ठेवणार आहोत. टोनीचा एक मित्र होता, तो वारला. त्याचं हे गॅरेज आहे. मग प्रिया म्हणते, आणि बाकीच्या मुली? राकेश म्हणतो, बाकीच्या मुलींना आपण आश्रमात शिफ्ट करणार आहोत. प्रिया म्हणते, खाल्ली माती. इथेच खाल्ली ना माती? मग सचिन म्हणतो, म्हणजे? प्रिया म्हणते, आपण इतके दिवस मानसीला का धमकावत होतो? कारण जेव्हा ती कोर्टात उभी राहील तेव्हा अर्जुन सायलीच्या बाजूने साक्ष नाही तर आपल्या बाजूने बोलायला हवी. मानसी हा या केसचा हुकुमाचा एक्का आहे. सचिन म्हणतो, हो, प्रयत्न तरी तोच सुरू आहे. प्रिया म्हणते, म्हणजे फक्त प्रयत्न? हा प्लॅन ॲक्शनमध्ये कधी येणार? इकडे कल्पना सायलीचे पाय चेपून देते. सायली म्हणते, बा साई,
तेवढ्यात श्वेता म्हणते, तू अजिबातच स्वतःची काळजी घेत नाहीस सायलीताई. कल्पना म्हणते, अगं तेच तर म्हणते मी. सायली काय माझं ऐकत नाही. तेवढ्यात अर्जुन म्हणतो, मम्मा तू असं काय बिहेव करतेस की जणू तिची आत्ताच डिलिव्हरी होणार आहे. कल्पना म्हणते, अर्जुन तू गप्प बस. नाही, मी म्हणाले होते ना की सायलीने बाहेर जाता कामा नये. बघितलंस ना लगेच कसा त्रास होतो ते. तेवढ्यात अस्मिता म्हणते, झालं मम्मा. सायलीला घरात बसवण्याबद्दल बोलायला लागली मम्मा. परदेशात बायका 9व्या महिन्यापर्यंत काम करतात. स्वतः चालत जाऊन ॲडमिट होतात आणि डिलिव्हरीनंतर बाळ घेऊन स्वतःच घरी येतात. कल्पना म्हणते, अस्मिता ते परदेशातलं कौतुक तुम्हाला नको सांगूस. आपण भारतात राहतो. अस्मिता म्हणते, पण मम्मा या दिवसात हालचाल केलेली चांगली असते हे तुलाही माहिती आहे. कल्पना म्हणते, आता तू मला शिकवणार आहेस. अगं सायलीला आता 8वा महिना आहे आणि आता सगळ्या हालचाली तिला जपून कराव्या लागतील. अर्जुनची तुमची काय शोधाशोध चालू आहे ना, त्यामुळे सायलीचे पाय भरून आलेत. प्रतापराव म्हणतात, अरे अर्जुन, या अवस्थेत सायलीला पेनकिलर सुद्धा घेता येणार नाही. तिच्या पायावर सूज आली तर त्यासाठी सुद्धा कुठलं औषध घेता येणार नाही. फक्त वाट बघावी लागेल. कल्पना म्हणते, हे ना सगळं बोलवून घेतलेलं दुःख आहे माझं. कोणी काय ऐकत नाही हेच मला काही समजत नाही. प्रतिमा म्हणते, कल्पना तू आधी जरा शांत हो. अगं गरोदर असताना या छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतील. अर्जुन म्हणतो, आत्या बरं झालं तू बोललीस. मम्मा डायरेक्ट पॅनिक मोडमध्येच गेली, ऐकतच नाहीये काही. सायली म्हणते, बरं तुम्ही जरा थांबाल का, मी जेवून घेऊ का, मला खूप भूक लागली. कल्पना म्हणते, हो लगेचच. आणि ती जेवण वाढायला जाते. तेवढ्यात सायली अर्जुनला ओरडते, आहो, आणि जवळ बोलावून सांगते, तुम्ही आईशी अजिबात वाद घालायचा नाही. त्यांना जे काय सांगायचंय ना ते समजावून सांगा. त्यांच्या जागी त्याबरोबरच आहेत. उगाच आवाज वाढवायची गरज नाही. त्यावर अर्जुन म्हणतो, कळलं. तुमचं कसं आहे ना, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. सासू सुनेचं. सायली म्हणते, आई आणि मुलीचं नातं असंच असतं का, तुम्ही उगाच मध्ये नका बोलत जाऊ. श्वेताचं मात्र यांच्याकडे लक्ष असतं. ती म्हणते, हे दोघं काय बोलतायत, इन्व्हेस्टिगेशनबद्दलच असेल का. आता हे खरंच सोनोग्राफीला गेले होते का, कुठे जाऊन आले असतील. इकडे सचिन म्हणतो, तुला नक्की काय म्हणायचंय प्रिया. मग प्रिया म्हणते, ज्या क्षणापासून सायलीला बेल मिळाली आणि ती इथून निघून गेली त्या क्षणापासून तिला पुन्हा इथे पाहण्यासाठी मी तडफडतेय. तिला परत इथे आणण्यासाठी मानसी हा एकमेव मार्ग आहे. आणि मानसीला जर आपण आपल्या मर्जीप्रमाणे वागायला लावू शकलो ना तर ती सायलीला इथे नक्की आणू शकेल. आणि हा प्लॅन उद्याच्या उद्या अंमलात आणायला हवा. इकडे सायली दिवसभर केलेल्या इन्व्हेस्टिगेशनचा विचार करत असते. तेवढ्यात श्वेता तिथे येते आणि तिचे पाय साफ करते. मग सायली म्हणते, श्वेता तू हे काय करतेस, असं नको करूस. श्वेता म्हणते, मला आवडतं तुझी काळजी घ्यायला. मग सायली म्हणते, पण मला आवडत नाही माझ्या पायाला हात लावलेला. श्वेता म्हणते, माहितीये मला, पण माझ्या समाधानासाठी करू दे. मला असं समज, तुझ्यासाठी नाही बाळासाठी करते मी. मग सायली म्हणते, तू काय ऐकायची नाहीस. श्वेता म्हणते, खूप अस्वस्थ दिसतेस सायलीताई. मानसी आणि बाकीच्या मुलींचा विचार करतेस ना. मुलींबद्दल काही कळलं का अर्जुन सरांना. मग सायली म्हणते, पोलिसांची तर चौकशी सुरूच आहे इकडे, पण आज आम्ही पण एका ठिकाणी गेलो होतो. इथल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आम्हाला. तेवढ्यात कल्पना तिला विचारते, सायली पाय दुखायचे थांबलेत का ग. मग सायली म्हणते, हो आता जरा बरं वाटतंय. इकडे सचिन प्रियाला म्हणतो, हे काय केलंस तू. प्रिया म्हणते, आता दर 10 कॉलनंतर तो तुझं सिम कार्ड बदलायचा, तरच कोणी तुमच्यापर्यंत पोहोचू नाही शकणार. मग राकेश म्हणतो, सचिन हे बरोबर आहे, या बाबतीत आपण प्रियाचं ऐकायला हवं. मग प्रिया म्हणते, याच बाबतीत नाही, प्रत्येक बाबतीत तुम्ही माझंच ऐकायचं. आता मूळ मुद्द्यावर येऊ. अर्जुन त्या मुलींना खास करून मानसीला शोधत असेल ना, मग आपल्याला त्याला मदत करायला हवी. सचिन म्हणतो, मदत. प्रिया म्हणते, हो, आपण तिला अर्जुनसमोर उभं करायचं. मग जेव्हा ती या केससाठी कोर्टात उभी राहील आणि ती सांगेल की ती किती अल्पवयीन आहे आणि हे सगळं तिच्या बाबतीत जे काही घडलं ते सायलीमुळे झालं, तेव्हाचा तो जो आनंद असेल ना तो एकदम वेगळ्याच लेवलचा असेल. आणि एकदा का असं झालं ना की सायलीच्या नशिबात परत पांढरी साडी, काळ्या मण्यांची पोत, विस्कटलेले केस, मला तिला इथं बघायचं आहे. मला तो दिवस परत बघायचा आहे. दिसणार दिसणार नक्की दिसणार. सचिन म्हणतो, प्रिया जेलमध्ये आल्यापासून तुझं वागणं जरा विचित्र नाही का झालं. नाही, आय अंडरस्टँड. जेलमध्ये आल्यानंतर तसं थोडं मेंटली इनबॅलन्स होतो, डिस्टर्ब व्हायला होतं. पण मग प्रिया त्याला चूप करते आणि म्हणते, शांत राहायचं आणि मी काय सांगते ते फक्त ऐकायचं. मानसीच्या अशा काही खुणा अर्जुन सायलीसमोर ठेवायच्या जेणेकरून ते मानसीपर्यंत पोहोचायला हवेत. मग ते अलगद आपल्या जाळ्यात अडकतील. मग सचिन म्हणतो, अजून मेन प्रॉब्लेम आहे, तो आहेच. आपण तिला कितीही धमकावलं
तरी ती मानसी आपल्या बाजूने बोलायला तयारच नाही झाली. आणि जर ती कोर्टात आपल्या बाजूने साक्ष द्यायलाच तयार नाही झाली तर प्रिया म्हणते त्याचाही मी विचार करून ठेवलाय. मानसी आपल्या मर्जीप्रमाणे कशी वागेल हे मला चांगलंच माहिती आहे. आणि हा भाग इथेच संपतो. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेटसाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.